चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। दोघांना पकडून चोरीचा गुन्हा उघड। 4,70,643 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कारवाई। पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणून तपास करण्याच्या सूचना गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना दिल्या होत्या। वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे तपास पथक तयार करून तपास घेत असता खात्रीशीर माहिती मिळाली की प्रमोद उर्फ पम्या विश्वास वडर व किरण मारुती जाधव दोघे राहणार हुपरी या दोघांनी मिळून घरफोडी केली। हा गुन्हा हुपरी पोलीस ठाण्यात दाखल झालाय। या मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने तपास पथकाने प्रमोद उर्फ पम्या विश्वास वडर वय वर्ष 24 हुपरी तालुका हातकणंगले, किरण मारुती जाधव वय वर्ष 25 शिवाजीनगर हुपरी यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांच्याकडून 41.230 ग्रॅम वजनाचे सोन्याचे 466 ग्रॅम 466.650 ग्रॅम चांदीचे दागिने व 44,700 रुपये रोख रक्कम असा एकूण 3,70,643 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून सदरची घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणून त्यांच्या ताब्यातील मुद्देमालासह हुपरी पोलीस ठाण्यात हजर केले। सदरची कारवाई पोलीस वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सरगर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, प्रसाद कोळपे, पोलीस अंमलदार युवराज पाटील, निवृत्ती माळी, सतीश जंगम, अमित सरजे, संजय पडवळ, राजू कांबळे, महेंद्र कोरवी, राजेंद्र वळरंडेकर, सुशील पाटील व प्रभाकर कांबळे यांनी केली आहे।